थोडं कसं आहे अपब्रिंगिंगचा हे आहे. माझे आई वडील दोघेही वर्किंग होते, त्यामुळे आमच्या आणि आम्ही तिघी बहिणी आहोत, त्यामुळे सगळी घरातली कामं बाबा थोडेसे आर्मी बॅकग्राऊंडचे, सिव्हिल साईडला पण आर्मीच्या ह्याच्याशी काम करणारे सायंटिस्ट होते, त्यामुळे ते खूप वेळा टुरिंगवर असायचे. आई एकटी असायची, आईचा फुल टाईम जॉब होता, LIC मध्ये होती माझी. आणि मग आम्ही तिघी बहिणी, त्यामुळे अगदी सिलेंडर बदलण्यापासून तो घेऊन स्कूटरवर घेऊन येण्यापर्यंत लावणं, सगळी कामं ही आम्ही तिघी करायचो मुली. त्यामुळे असं जे मला कधी कधी हा प्लस पॉईंट वाटतो फक्त बहिणी असण्याचा आणि भाऊ नसण्याचा, की म्हणजे अगदी स्कूटर बंद पडली, सायकल पंक्चर झाली पासून सगळं काम मला माझं करता येतं. नंतर समीरलाही त्यातली खूप आवड होती आणि माझी आवड होती, त्यामुळे मी अशी बघत बघत शिकत गेले. म्हणजे स्पार्क प्लग साफ करणे नसले काही कुठलेही उद्योग मला येतात आणि त्याची आवड होती. आणि असल्याच काहीतरी वेगळ्याच आवडी आमच्या दोघांच्या एकत्र असल्यामुळे बहुतेक आलो एकत्र. आणि ह्या म्हणजे सिक्युरिटी बघितली का, नाही तर मी अशी कधीच आमचं अपब्रिंगिंग नव्हतं की नवरा काय करतोय बघून. म्हणजे आम्हाला सेल्फ मेड, म्हणजे आम्हाला तसं घडवलं होतं की आपलं काहीतरी करायचंय असं आईबाबांनी घडवलेलं होतं. तसंच आमची जडणघडणच तशी होती, त्यामुळे तसा कधी विचार नाही आला. इनफॅक्ट त्यांनी इंजिनिअरिंग नाही न करता त्यांनी ॲक्टिंगकडे यायला पाहिजे हे सारखं मला त्याच्या पहिल्या भेटीपासून मला असं वाटत होतं की माझ्या कॉलेजच्या टेक्निकल ऍक्टिंग चांगलं यायला लागलं, कारण मला नक्की कळत होतं की फोकस काय पॉइंट आहे. माझं वाया नाही गेलं, म्हणजे वाया कुठलंच शिकलेलं आपलं शिक्षण कधीच कुठलं वाया जात नाही. पण म्हणजे लुक्स, तो मिमिक्री छान करायचा, म्हणजे अशा काही गोष्टी, म्हणजे एखाद्याला भेटला तो की त्याची पटकन नक्कल तो करायचा. आम्ही भेटलो तेव्हा मी 3rd इयरला होते. आमचा 5 वर्षाचा कोर्स असतो GD आर्ट. मी कमर्शियल आर्ट्सला होते आणि फोटोग्राफीत स्पेशलायझेशन करत होते. तर माझा मॉडेल म्हणून हा यायचा, मी त्याला घेऊन जायचे. असं करत 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 ती सुरुवात झाली. आणि म्हणजे त्याचा जॉब चाललेलाच होता ना. मी नाटक करायचे, मी घाशीराम कोतवाल करायचे, ह्या माधव वगैरे, माधव नाना करायचा तेव्हा मी गुलाबी करायचे त्याच्यामध्ये. तर अशी नाटकाची माझी बॅकग्राऊंड पण होती. आणि मला असं वाटत होतं की याने यायला हवंय, म्हणजे तिथे तो यशस्वी होईल की नाही वगैरे असले सगळे विचार. कदाचित ते वय लहान होतं, इम्पल्सिव्ह स्वभाव होता की मारू, म्हणजे आपण बाण मारू तिथे पाणी निघेल, हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये होता. ओव्हर कॉन्फिडन्स होता का असेल बाबा, म्हणजे तेव्हा तेवढे विचारच नाही करायचो, त्यात उडी मारायचो फार हे न करता. आणि देवाच्या दयेने सक्सेसफुल होत गेलो. पण तुम्ही लग्नाचा निर्णय पण खूप लवकर घेतला का? आधीच म्हणजे माझं परमनंट जॉब होतं, मला असं काही हे नव्हतं की मी ऍक्टिंगमध्ये जाऊन, तिलाही ती कल्पना नव्हती. कारण वी वर 2 poles अपार्ट म्हणून एकत्र आलो. आणि आमच्या घरामध्ये सुद्धा असं होतं की सगळे धडाडी होते, सगळे स्क्रॅचपासून, आई बाबा स्क्रॅचपासून तयार झालेले. त्यामुळे आमची आई म्हणायची जिथे लाथ मारेल तिकडे पाणी कारेल, तर पाणी येत नाही तोपर्यंत लाथ मारेल. तर हे दोन्ही कुठून तरी ते कल्चर किंवा ह्याच्यामध्ये फॅमिलीमधनं दोघांच्याही आलेलं होतं. खूप इंडिपेंडेंट पहिल्यापासून होतं. तर फक्त ती वाट मिळत गेली, योग्य माणसं भेटत गेली. म्हणजे माझा शेवटचा जॉब जो होता तो किर्लोस्कर फिल्टर्स बरोबर होता. तर माझे बॉस आता नाही आहेत, गौतम कुलकर्णी. तर एक दिवस गेलो की सर मला जॉब सोडायचं. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे का तुला? नाही सर. काय करणार आहेस, कुठे काय? म्हटलं काय नाही, ऍक्टिंग करणार आहे. काय हे कुठलं भूत आहे तुझ्या डोक्यावर, ऍक्टिंग काय? म्हटलं सर आता मध्ये असं एक फिल्ममध्ये येते. आणि म्हणाले ओके फाईन बॉय, हा ती तुझी पोस्ट एक वर्षभर मी तशीच ठेवून कधी आहे लागलं तर. त्यांना म्हटलं सर ब्लेस मी दॅट आय डोंट कम बॅक ऑन द सेम सीट बट आय कम अँड सी यू. प्रत्येक वाढदिवसाला मी त्यांना कुठे असले तर कमीत कमी फोन तरी करायचो ना, ते भेटायला जायचो. आणि त्यांना भयंकर कौतुक होतं त्याचं. तर अशी ही माणसं भेटली ज्यांनी जो एक सपोर्ट होता की बस यांच्या गुडविश आहेत, अजून काय. आणि तिथे मुंबईत गेल्यानंतर सुद्धा खूप गोड माणसं भेटली. खूपच, म्हणजे खरं म्हणलं माणसात देव आहे, तो कधी येतो आणि कधी मदत करून जातो. असे खूप देव भेटले मुंबईमध्ये, मित्र भेटले त्या पद्धतीचे. यातला एक खूप छान किस्सा, म्हणजे मुंबई स्पिरिट जे काय असतं, आम्हाला मुंबईत आमच्याकडे घर नव्हतं, आमच्याकडे पैसेही नव्हते.
आणि रोज कुठेतरी म्हणजे आम्ही त्या चांदणी नावाच्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं बघ, तिथे सबटेनंट म्हणून आपण ती एखाद्या घरात राहतात वगैरे, मग रेड पडणार असेल तेव्हा असे आम्ही आर्मी क्वार्टर्स मध्ये आम्ही एक जणांच्या एका घरामधली एक रूम आम्हाला भाड्याने दिली होती. मग त्या बाईंचा स्वयंपाक झाला की माझा स्टोन 4 भांडी घेऊन जायचे, तिथे मी माझा स्वयंपाक करायचे. ह्या ह्याच्यात आम्ही राहिलो होतो. आणि एकदा मी पुण्याहून आलो आणि त्यांनी सांगितलं की मला क्वार्टर्स सोडायला सांगितल्यात आणि मी आज संध्याकाळी जाणार आहे माझ्या गावी. दोघांच्या 2 बॅगाच होत्या, फार काही आमचं काही नव्हतंच आमच्याकडे. घेऊन निघालो. एका टपरीवर थांबलो होतो, याची जरा ओळखी झाल्या होत्या त्या चहाच्या टपरीच्या इथे वगैरे. तिथे थांबलो होतो तर तिथे अशी 4-5 मुलं नेहमी ह्याला भेटणारी होती की काय झालंय, तर असं झालंय की आमचं घर नाही आता आमच्याकडे आणि आता कुठे जायचं माहित नाही. तर मग ते म्हणले की ओके आपण आधी माझ्या घरी जाऊ, तिथे एकदा तुझं सामान टाक, मग बघूया काय करायचं. यू विल नॉट बिलीव्ह, एवढं घर होतं त्याचं, एवढं. हा, त्याची एक बेड होती, ते कसं आणि असं वर छोटा पोटमाळा असतो तसं 10x10 खोली, नाही त्याच्याही कमीच होती. हो, त्याच्यावर सामान टाकलं आणि आम्ही मग शोधत फिरत बसलो होतो घर. बरं, पैसे नव्हते, लॉज बीचमध्ये राहायला पण आमच्याकडे पैसे नाहीत. पावसाळा होता. एक मुलगा म्हटला की माझं इस्टेट एजंटचं माझं जे ऑफिस आहे, माझं ऑफिस बंद झाल्यावर तिथे रात्री तुम्ही राहा. आणि मग मी घरून डबा घेऊन येतो. त्याच्या घरी गेला, डबा गेला, तर त्याची आई म्हणाली कुठली चांगली घरातली मुलं, त्यांना घरी घेऊन ये, कुठे ते शटर बंद केल्यावर आज कसे राहतील ते वगैरे असं. त्यांच्या घरी गेलो, त्यांचंही घर असं एवढंच होतं ग, आणि पावसाळा आणि त्यात असं वाकोल्याच्या इथे पाणी साठून ते वाहून गेलेलं पाणी आणि असं कुबट होतं. आणि आम्ही इतके फिरून त्याशी दमलो होतो. त्यात त्यांनी फिश केलं होतं, आम्ही येणार म्हणून, बोंबील. मी फार तेव्हा मासे खायचे नाही आणि त्यांनी बोंबील, मला त्यातनं काय खावं ते काही कळेना मला त्यातनं, आणि कसं तरी मी ते खाल्लं. आणि त्यांनी एक बेड होता असा, त्याचा डबल आणि सिंगल पण नसतो, असा मधला एक 4 फुटाचा असा एक बेड असतो. मग त्याच्यावर त्यांनी ते म्हणले तुम्ही इथे दोघं झोपा. आणि आम्ही इतके दमलो होतो. बरं म्हणे कुठली चांगल्या घरातली मुलं आहेत, त्यांना त्या बाईंनी अशी टॅल्कम पावडर माझ्या अजूनही अंगावर शारा येतो की त्यांना कशी झोप येईल इकडे म्हणून टॅल्कम पावडर लावून असं ते जरा असं छान केलं. आणि मी दुसऱ्या क्षणाला तिथे झोपून गेले. मला सकाळी उठल्यावर झालं की बाकीचे सगळे कुठे झोपले असतील, आपण घरात गेल्यावर काय केलं असेल. पण मला म्हणजे अजूनही आठवणी इतक्या आहेत. मग अजून आमचा एक धनंजय कुवर म्हणून मित्र होता, कुठलं ते कामाठीपुऱ्यात राहायचा तो. 4थ्या मजल्यावर त्याची अशी चाळ होती. हा तिथे कधी कधी राहायचा. मी पुण्याहून आले ह्याला भेटायला की तिकडेच राहायचे. आणि मग त्याची आई कधीही गेलं, त्यांनी मला कधी विचारलं नाही तू कधी येणार आहेस, कधी जाणार आहेस. गेलं की ती जेवायला वाढायची. आणि त्यांचंही असंच 1 रूम किचन घर होतं. आणि त्याच्याकडे आम्ही खूपच गोड होते त्याचे आई बाबा. आणि म्हणजे हे जे हेल्पिंग नेचर आहे ना, आउट ऑफ द वे जाऊन मदत करणं. अजून एक विजय राजवाडे नावाचा आपला आर्ट डिरेक्टर होता. असंच एक दिवस तिकडे राहिलो. मग म्हटलं अरे यांचं एवढं छोटं घर आहे, कसं यांना आपण रोज त्रास द्यायचा. परत असे थांबलो होतो, विजय भेटला. ह्याला म्हणलं मूर्ख आहेस का, आपण काय लॉज बीच वर घेऊन जाण्यास का, घरीच लॉज होतं म्हणलं आपल्याकडे आपण ऍडजस्ट करू असं वाटतं. रात्र काढूया, उद्या एक ऍडफिल्मची माझी ऑडिशन पण आहे, लेट्स सी आपण कसं काय करता येईल. मग त्याच्याकडे गेलो. ट्रिपल सीट दादरला. तिथे त्याच्या वहिनीचं घर होतं. त्याचा बहुतेक दादा नव्हता. वहिनी आणि तिची मुलगी राहायचे. असंच एक रूम, बाकी बाल्कनीमध्ये. हे दोघं बाल्कनीत झोपले, मी त्यांच्या बरोबर. बाल्कनी नाही, ते असे चाळीमध्ये असे तसं. पण हे कुठलं येतं या लोकांकडे, म्हणजे पण तेवढं देणं आणि हे महत्वाचं आहे ना, माणसाच्या हातून सुटत नाही. म्हणजे आमच्या यशात मला असं वाटतं की त्यांचा खूप मोठा वाटा या सगळ्या मदत. एकदम सुरुवातीला जेव्हा ठरवलं मी की मुंबईला जायचं आहे, तर माझा बंड्या नावाचा मित्र बालकृष्ण तोरगल, त्याला बंड्याच म्हणतो, त्याचा मामा कोथरूडमध्ये राहायचा. आणि बंड्या मला एकदम सिग्नलवर भेटला. म्हटलं अरे बंड्या चांगला भेटलास, मला नाही का मुंबईत खोली पाहिजे. त्याला ते टर्म्स माहिती होते पुण्यातल्या पण आणि मुंबईतल्या. पण अरे मुंबईत एका खोलीत 25 जण राहतात, तुझ्यासाठी वेगळी खोली कुठे आणून दे, माझ्या घरी राहायला. मग त्याच्या घरी त्याचा लहान भाऊ होता तो, आणि बाबा गेले होते, आई असायची. मग एक सोफा होता, ते माझं साम्राज्य होतं. तसं मी दीड वर्ष ऑलमोस्ट बंड्याकडे राहिलो मी. नंतर मी हे याच्या मध्ये आम्हालाच ऑड वाटायचं की मध्ये काकूंना कुठे
मग ती आम्हाला एक चाळ मिळाली. मग तिथे नाही मग त्याच्या जर जेवायच्या वगैरे वेळी हा जनरली बाहेर जायचा. मग एक दोनदा काकूंनी हे बघितलं, त्या म्हणल्या दोघं माझी मुलं आहेत तसा तू तिसरा म्हणे, जायचं नाही म्हणे. अजिबात नाही जेवण. मी जेवणाच्या वेळेस मुद्दाम बाहेर जायचं. ऑड वाटायचं ते की हार्डली पे आणि पाणी फॉर. तर ते एकदा ओरडल्या त्या. आणि तेव्हा पेजर असायचा मॅक्सिमम, जस्ट नवीनच पेजर घेतला होता. तर ते थांब कुठं चाललायस म्हणला, नाही ते फोन करायचं आहेत म्हणलं, जेव मग तू फोन करायला जा. ते 1-1 रुपयाचा कॉईन्स घेऊन जायचं दररोज 10 जणांना फोन करायचा. तेवढं होतं. त्यातला एक म्हणायचं, बाबा ठीक आहे पुढच्या आठवड्यात मला कॉल करा आणि भेटायला ये. 100 नंबर मला बॅनने दिले होते. दररोज 10 मी सॅग्रिगेट करायचो 10 रुपये त्या कॉल्स. आणि मग गेलं मुंबईत की प्रत्येकाला आज हे झाले, हा म्हटला या तारखेला, असं सगळं कॅल्क्युलेट केलं. 100 पैकी 10 लोक तरी बोलवतील मला.